नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 6 ते 12 जानेवारी दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर हा आपला व्हिडिओ वीकली करंट अफेअरवर आधारित आहे. सर्वांनी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आपण एकूण 30 प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर चला पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद जयंती आपल्या भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केली जाते? तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रीय युवा दिवस या दिवशी. लक्षात ठेवा, कोणत्या तर राष्ट्रीय युवा दिवस, तर तारीख काय आहे तर 12 जानेवारी या दिवशी साजरा केली जात असते. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद जयंती आपल्या भारतामध्ये 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जात असते, जो त्यांचा जन्मदिवस आहे. आणि या दिवशी देशभरातील शाळा, कॉलेजांमध्ये त्यांच्या विचारांवर आधारित विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. तर मुख्य मुद्दे काय आहेत तर दिवस आहे 12 जानेवारी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आणि नाव आहे राष्ट्रीय युवा दिवस म्हणजेच नॅशनल युथ डे. आणि याचे उद्देश आहेत स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान करणे तसेच तरुणांना प्रेरणा देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रम कसे होतात तर भाषणे होतात, संगीत स्पर्धा आणि युवक संमेलन यांसारखे कार्यक्रम शाळा आणि कॉलेजांमध्ये होत असतात. तर यानंतर दुसरा प्रश्न, हा देखील प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे, महत्वाचा आहे. तर राजमाता जिजाऊंचा जन्म कोणत्या वर्षी झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तो 12 जानेवारी 1598 मध्ये झाला आहे. केव्हा तर 12 जानेवारी 1598. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती देखील पाहूयात. तर राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला आहे. तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि हिंदवी स्वराज्याच्या संस्थापिका होत्या, ज्यांना आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनमोल स्थान आहे. तर त्यांचा जन्म लक्षात ठेवा सर्वांनी, 12 जानेवारी 1598 मध्ये झाला. आणि जन्मस्थळ तर सिंदखेड राजा, बुलढाणा जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. महत्वाचा आहे तिसरा प्रश्न. तर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच NIA चे नवीन महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राकेश अग्रवाल असे त्यांचे नाव आहे. काय तर राकेश अग्रवाल. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून राकेश अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर चौथा प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेशिवाय वृक्षतोड न करण्याचे अंतरिम आदेश खालीलपैकी कोणत्या संस्थेने दिले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, राष्ट्रीय हरित लवाद या संस्थेने दिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय वृक्षतोड न करण्याचे अंतरिम आदेश राष्ट्रीय हरित लवाद या संस्थेने दिले आहे. यानंतर पाचवा प्रश्न महत्वाचा आहे. तर इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तर श्रीकुमार जी पिल्लई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून श्रीकुमार जी पिल्लई यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर सहावा प्रश्न, तर डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने कोणती पाणबुडी निवृत्त केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, INS सिंधुघोष त्या पाणबुडीचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2025 मध्ये भारतीय नौदलाने INS सिंधुघोष ही पाणबुडी 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्त केली आहे. तर ही पाणबुडी 19 डिसेंबर 2025 रोजी मुंबईमध्ये नौदल डॉकयार्डमध्ये एका विशेष समारंभामध्ये सेवानिवृत्त झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, चीन. हा कोणता तर चीन या देशाला. तर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी 2026 मधील ताज्या आकडेवारीनुसार आपल्या भारत देशाने चीनला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्याचा मोठा मान मिळवला आहे. तर या ऐतिहासिक कामगिरीची महत्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर विक्रमी उत्पादन, आपल्या भारत देशाने तांदूळ उत्पादन 150.18 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. तर चीनचे उत्पादन 145.28 दशलक्ष टन इतके पोहोचले आहे. तर जागतिक वाटा आहे जगातील एकूण तांदूळ उत्पादनामध्ये आपल्या भारत देशाचा वाटा आता एकूण
28% पेक्षा जास्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, घोषणा कोणती? तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 4 जानेवारी 2026 रोजी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. लक्षात ठेवा, कोणी? तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. त्यानंतर 8वा प्रश्न, तर 2026च्या सुरुवातीला आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरामध्ये नवीन सायन्स सिटी उभारण्याची मोठी घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर ऑप्शन बी, नवी मुंबईमध्ये. कोठे? तर नवी मुंबई. तर 2026च्या सुरुवातीला नवी मुंबई येथे जागतिक दर्जाचे सायन्स पार्क म्हणजेच विज्ञान उद्यान उभारण्याचे आणि त्याचे पहिले चरण पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर नेरूळमधील वंडर्स पार्कमध्ये हे केंद्र उभारले जात असून यामध्ये रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आणि विविध जागतिक तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न, तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी, पुण्यामध्ये. कोठे? तर पुण्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे. तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न, तर बंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कर्नाटक या राज्याने. कोणत्या राज्याने? तर कर्नाटक या. लक्षात ठेवा सर्वांनी. तर बंगळुरूमध्ये झालेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कर्नाटक राज्याने नुकतेच जिंकले आहे, जिथे त्यांनी अंतिम सामन्यामध्ये गतविजेत्या महाराष्ट्राचा 35-30 अशा फरकाने पराभव केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे वळूया. तर बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्र राज्याने. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. तर बंगळुरू येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या महिला संघाने ओडिशाचा 34-33 अशा चुरशीच्या सामन्यामध्ये पराभव करून विजेतेपद नुकतेच पटकावले आणि आपले विजेतेपद कायम राखले आहे. यानंतर 12वा प्रश्न पाहून घेऊया. तर BRO म्हणजे काय? तर सीमा रस्ते संघटनेच्या 29व्या महासंचालकपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची. कोणाची? तर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, सीमा रस्ते संघटनेच्या म्हणजेच BROच्या 29व्या महासंचालक पदी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 1 जानेवारी 2026 रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. तर त्यांनी लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांची जागा घेतली, जे 28वे महासंचालक म्हणून 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर 13वा प्रश्न, तर भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, रवींद्र कुमार अग्रवाल यांची. कोणाची? तर रवींद्र कुमार अग्रवाल यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अन्न महामंडळाच्या म्हणजे FCIच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD पदी रवींद्र कुमार अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर 14वा प्रश्न, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच काय? तर इस्रो. तर 12 जानेवारी 2026 रोजी कोणते मिशन लॉन्च करणार आहे म्हणजेच आज? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन बी, PSLV C62 हे मिशन लॉन्च करणार आहे. तर या मिशनचे नाव आहे इस्रो. 12 जानेवारी 2026 रोजी PSLV C62 हे मिशन लॉन्च करणार आहे. तर प्रक्षेपण स्थळ, तर हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या पहिल्या लॉन्च पॅड वरून केले जाणार आहे. तर वेळ, हे प्रक्षेपण सकाळी 10:17 नियोजित आहे आणि उपग्रहाचे वैशिष्ट्य, हा एक हायपर स्पेक्ट्रल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे आणि याचा उपयोग तर हायपर स्पेक्ट्रल इमेजिंगमुळे पृथ्वीवरील विविध वस्तूंच्या आणि पर्यावरणातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण शक्य होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, याचा मोठा फायदा शेती, वनसंपत्ती, पाण्याचे स्रोत आणि हवामान बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी होणार आहे.
यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 15वा. तर आपल्या भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेशी किती वेळा एकूण संपर्क साधला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 60हून अधिक वेळा संपर्क साधला होता. किती वेळा? तर 60हून अधिक वेळा. तर संपर्काची वारंवारता, तर NDTVच्या वृत्तानुसार आपल्या भारताने हाती घेतलेले ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रचंड दबावाखाली होता आणि हे ऑपरेशन रोखण्यासाठी त्यांनी एप्रिलच्या अखेरीपासून ते ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत ईमेल, फोन कॉल्स आणि प्रत्यक्ष बैठकींद्वारे 60हून अधिक वेळा अमेरिकन प्रशासनाकडे युद्धबंदीची मागणी केली होती. आणि लॉबिंगवर खर्च काय आला? तर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनावर प्रभाव टाकण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तानने 6 लॉबिंग फर्मची नियुक्ती केली होती आणि आर्थिक गुंतवणूक, तर या लॉबिंगसाठी पाकिस्तानने सुमारे 45 कोटी रुपये खर्च केले होते, जेणेकरून अमेरिकेमार्फत भारतावर दबाव आणून हे ऑपरेशन थांबवता येईल. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल चेस 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अल्पाईन SG पायपर्स असे त्या संघाचे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर ग्लोबल चेस लीग 2025 चे विजेतेपद अल्पाईन SG पायपर्स या संघाने नुकतेच जिंकले आहे. तर मुंबईमध्ये झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी गतविजेत्या त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्स या संघाचा पराभव करून आपले पहिले विजेतेपद पटकावले आहे. तर या विजयामध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद, अनिश गिरी आणि लिओन ल्यूक मेंडोका यांची महत्वाची भूमिका देखील यांनी बजावली होती. यानंतर 17वा प्रश्न. तर यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, दशावतार. या कोणत्या? तर दशावतार. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या 98व्या ऑस्कर पुरस्काराच्या मुख्य शर्यतीसाठी दशावतार या मराठी चित्रपटाची नुकतीच निवड झाली आहे. तर या निवडीचे महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर ऐतिहासिक कामगिरी, तर जगातील हजारो चित्रपटांमधून निवडल्या गेलेल्या मुख्य 150 चित्रपटांच्या यादीमध्ये स्थान मिळवणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, 18वा प्रश्न. तर कोणत्या जिल्ह्यातील कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला महाराष्ट्र वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गडचिरोली. या कोणत्या? तर गडचिरोली. तर विद्यार्थी मित्रांनो, कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे, जेथे दुर्मिळ रानमशींच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र खूप महत्त्वाचे आहे. आणि याचे मुख्य मुद्दे देखील आपण पाहून घेऊया. तर जिल्हा आहे गडचिरोली. मुख्य उद्देश आहे तर हे क्षेत्र प्रामुख्याने रानमशींच्या संवर्धनासाठी ओळखले जाते आणि पूर्वीचा दर्जा, तर यापूर्वी हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून अधिसूचित होते. यानंतर पुढील प्रश्न. तर 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले आपल्या देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुरत, गुजरात. हे कोणते? तर सुरत हे शहर ओळखले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले आपल्या देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून सुरत ओळखले जाणार आहे, कारण ते मोठ्या लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये हे महत्वाकांक्षी उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहे. जरी चंदीगड हे लोकसंख्येने लहान असले तरी पहिले झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून ओळखले जातो. यानंतर 20वा प्रश्न. तर 2026 मध्ये आपल्या भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पद कोणाकडे आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ज्ञानेश कुमार यांच्याकडे आहे. कोणाकडे आहे? तर ज्ञानेश कुमार. लक्षात ठेवा सर्वांनी, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर 2026 मध्ये आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार कार्यरत आहेत आणि त्यांच्या नियुक्तीबद्दलची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर नियुक्ती. ज्ञानेश कुमार यांची आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 19 फेब्रुवारी 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. तर त्यांचा कार्यकाळ जानेवारी 2029 पर्यंत असणार आहे आणि पूर्वसुरी, तर त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली, जे 18 फेब्रुवारी 2025 रोजी निवृत्त झाले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर सदस्य, तर सध्या निवडणूक आयोगामध्ये ज्ञानेश कुमार यांच्यासोबत डॉक्टर
सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी हे निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यानंतर ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे केरळ केडरचे IAS अधिकारी देखील आहेत. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवडणूक आयोग 2026 मध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे आयोजन करणार आहेत. यानंतर 21वा प्रश्न पाहूयात आपण. तर बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देखील मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कैमूर वन्यजीव अभयारण्य. काय तर कैमूर वन्यजीव अभयारण्य. तर बिहारमधील कैमूर वन्यजीव अभयारण्याला आपल्या राज्याचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे, ज्याला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून तत्वत मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे बिहारमध्ये आता वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त दुसरा व्याघ्र प्रकल्प असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जात असतात, पण खूप कमी विद्यार्थी आपल्या व्हिडिओला लाईक करतात. म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 500 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 500 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी 500 लाईक लवकरात लवकर पूर्ण करा. तर चला पुढील प्रश्नाला आपण सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी शेवटी चालू घडामोडीचे प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंटमध्ये कळवायचा प्रयत्न करत जा. तर प्रश्न पाहूयात आपण पुढचा. तर व्हेनेझुएला या देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, डेल्सी रॉड्रिग्ज यांची. कोणाची? तर डेल्सी रॉड्रिग्ज. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे, कारण माजी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने ड्रग ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यानंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यांनी शपथ घेतली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 23वा. तर संगीत अकादमीचा 2026 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, उर्मिला सत्यनारायणन यांना. कोणाला? तर उर्मिला सत्यनारायणन यांना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2026 साठीचा संगीत कलानिधीचा नृत्य कलानिधी पुरस्कार प्रख्यात भारतनाट्यम नर्तकी उर्मिला सत्यनारायणन यांना प्रदान करण्यात आला आहे, ज्यांना चेन्नईतील संगीत अकादमीच्या 19व्या वार्षिक नृत्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये 3 जानेवारी 2026 रोजी हा सन्मान मिळालेला आहे. यानंतर 24वा प्रश्न. तर कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन 8 ते 11 जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, भुवनेश्वर ओडिशामध्ये. कोठे? तर भुवनेश्वर ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन भुवनेश्वर ओडिशा येथे 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले होते, जिथे विविध लेखक, विचारवंत व कलाकार साहित्य, संस्कृती आणि जागतिक संवादावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमले होते. यानंतर हा महोत्सव तर मेफेअर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित झाला होता. यानंतर 25वा प्रश्न. तर आपल्या देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, हरियाणा या. कोणत्या? तर हरियाणा या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा या राज्यामध्ये सुरू होणार आहे, जी उत्तर रेल्वेच्या जिंद ते सोनीपत या मार्गावर धावेल आणि हा प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात आहे. आणि याचे मुख्य मुद्दे पाहूयात. राज्य आहे हरियाणा, मार्ग जिंद ते सोनीपत. ठीक आहे. आणि प्रकार आहे तर ही ट्रेन हायड्रोजन इंधनावर चालणारी असून ती पर्यावरणासाठी अनुकूल आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 26वा प्रश्न. WPL 2026 चा नवी मुंबईमध्ये पहिला सामना कोणत्या 2 संघांमध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या. लक्षात ठेवा, MI आणि RCB या संघांमध्ये. यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर WPL 2026 चा नवी मुंबईतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या 2 संघांमध्ये झाला. तर हा सामना शुक्रवारी 9 जानेवारी 2026 रोजी नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियमवर पार पडला आहे. यानंतर पुढील प्रश्न.
तर 8 आणि 9 जानेवारी रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुवाहाटी येथे. कोठे? तर गुवाहाटी येथे. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 आणि 9 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद आसाममध्ये गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली होती. तर या परिषदेबद्दल महत्त्वाची आपण माहिती पाहूयात. तर यजमान तर वस्त्रोद्योग मंत्रालय आणि आसाम सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि विषय म्हणजे थीम काय होती? तर भारतीय वस्त्रोद्योग विकास वारसा व नवोन्मेष यांची एका धाग्यामध्ये गुंफण. यानंतर प्रमुख उपस्थिती तर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. तर याचे उद्दिष्ट आहे तर 2030 पर्यंत आपल्या भारताला जागतिक वस्त्रोद्योग केंद्र बनवणे आणि 350 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे वस्त्रोद्योग विकसित करण्याचे ध्येय या परिषदेमध्ये निश्चित करण्यात आलेले आहे. यानंतर 28वा प्रश्न, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या विधेयकाला सहमती दिली आहे त्याद्वारे रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर एकूण किती टक्के टॅरिफ म्हणजेच काय तर शुल्क लावता येऊ शकते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 500%. किती टक्के? तर 500%. तर विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकन सिनेटमध्ये एक नवे रशिया निर्बंध विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. तर या विधेयकाला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संमती दर्शवली आहे. तर या कायद्यामुळे अमेरिकेला रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर तब्बल 500% टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विधेयकाचा मुख्य उद्देश म्हणजे काय आहे? तर रशियावर आर्थिक दबाव वाढवणे. भारत, चीन, ब्राझील सारख्या देशांनी रशियाकडून स्वस्त तेल खरेदी थांबवावी यासाठी त्यांना अप्रत्यक्षपणे भाग पाडणे. आणि अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी सांगितले आहे की या कायद्यामुळे व्हाईट हाऊसला चीन, भारत आणि ब्राझीलवर दबाव टाकण्यासाठी प्रभावी साधन मिळेल. यासाठी अनेक महिन्यांपासून सिनेटर ब्लुमेंथल व इतर खासदार काम करत होते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 29वा प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर महत्त्वाचा आहे प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर पहिली इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपल्या भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर भारत मंडपम नवी दिल्ली. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पहिल्या इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट चे आयोजन नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे करण्यात येणार आहे. या परिषदेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया. तर कालावधी, तर ही परिषद 21 ते 23 जानेवारी 2026 या दरम्यान आयोजित केली जाणार आहे. तर आयोजक, तर ही परिषद भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट द्वारे आयोजित केली जात आहे. यानंतर 30वा प्रश्न, तर ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन केव्हा झाले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 7 जानेवारी 2026 रोजी झाले आहे. केव्हा? तर 7 जानेवारी 2026 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे बुधवारी 7 जानेवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. तर ते 83 वर्षाचे होते आणि डॉक्टर गिरीश प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये रात्री 11 वाजता त्यांचे निधन झाले आहे. यानंतर 2 प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेत. सर्वांनी दोन्ही प्रश्नाकडे लक्ष द्या कारण महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर एकूण आपले 32 प्रश्न होत आहेत या व्हिडिओमध्ये. तर 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आसाम हे. कोणते? तर आसाम हे. तर विद्यार्थी मित्रांनो, आसाम हे 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे आपल्या देशातील पहिले राज्य बनले आहे, ज्याची घोषणा मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केली, ज्यामुळे राज्याच्या 7 लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सुधारित वेतन व पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुभाष दास यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग 18 महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करेल असे सांगण्यात देखील आले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, 6 जानेवारी रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बाळशास्त्री जांभेकर यांच्या. कोणाच्या? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्या.
तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे नियतकालिक सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया घातला आणि त्याचे स्मरण करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस किंवा दर्पण दिन म्हणून साजरा केला जात असतो नेहमी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. तर स्वामी विवेकानंद जयंती आपल्या भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरी केली जात असते? तर सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात. तर आपल्या भारत देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की कळवा. आणि जाता जाता सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.